नमस्कार मित्रो, आजचा व्हिडिओ कोणासाठी आहे तर जी मुलं ज्या मुली आपलं स्वतःचं घर सोडून शिक्षणासाठी प्रशिक्षणासाठी बाहेरगावी जात आहेत, गेलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी हा व्हिडिओ आहे। म्हणजे त्यांना या व्हिडिओमध्ये बाहेरगावी शिकत असताना, बाहेरगावी प्रशिक्षण घेत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते पथ्य पाळले पाहिजे, या अनुषंगाने मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे। कारण अनेकांचे प्रश्न आहेत, अनेकांच्या समस्या आहेत, अनेकांच्या अडचणी आहेत। या अनुषंगाने पालकांना काळजी वाटते, भय वाटते की माझ्या मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, असं काही पालकांना वाटते। सगळ्या पालकांना वाटत ते असं नाही, किंवा काही मुलांना पण वाटत आहे की आता तिथं कसं राहू, काय करू, तिथं कसे मित्र भेटतात की कसे तिथले टीचर्स कसे भेटतात, तिथला नॉन टीचिंग स्टाफ कसा भेटते की हॉस्टेलचे लोक कसे भेटतात की असे वेगवेगळे प्रश्न मुलांच्या मनामध्ये चालत आहेत। या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, तुम्हाला घराच्या बाहेर राहून शिक्षण घ्यायचं असल्यामुळे घरामधली माणसं जशी तुम्हाला समजून घेऊ शकले, तुम्हाला सहन करू शकले, परंतु तीच माणसं बाहेरची तेवढी सहन करतील का, समजून घेतील का, हा विषय आहे। तर तुम्हाला इतरांनी समजून घ्यावं ही अपेक्षा आता सोडून द्या, तुम्हीच इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा। आता इतरांना समजून घेऊन वागणं अतिशय गरजेचं आहे। तर इतरांना समजून घेणं म्हणजे काय, त्यांचे विचार समजून घ्या, अगोदर त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्याकडे असणार जबाबदारी समजून घ्या, कारण त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती पार पाडत असतात। आता एखाद्या गेटवर एखाद्या सेवकाला उभं केलं जातं आयडेंटिटी चेक करायला, तो चल आयडेंटिटी दे, हा कोण, कसं काय, मला विचारतोस, मी काय तुला चोर वाटलो की काय, असे त्याला प्रश्न विचारू नका तुम्ही। त्यांना त्याची ड्युटी करायला त्याला समजून घ्या तुम्ही, त्याला काम करा, आपलं आयडेंटिटी कार्ड देणं हे आपलं काम आहे। नसेल तर नम्रतेनं म्हणा, माफ करा, आज माझ्याकडे नाही, माझं ॲडमिशन घेतलेलं आहे, माझ्याकडे ॲडमिशन पावती आहे, ॲडमिशन पावती नसेल तर माझ्या मोबाईलमध्ये आहे, नसेल तर मी आणतो, अशा पद्धतीनं रिक्वेस्ट करून शांततेनं समजून घेऊन, किंवा थोडा वेळ संयम पाळा त्या, कारण ती गर्दी गेल्यानंतर, मुलांमध्ये गेल्यानंतर मग ते तुम्हाला शेवटी त्यांना समजून सांगा, किंवा काही तुमची तिच्यामध्ये कोणी ओळखी असेल तर मग त्यांना या सरांची ओळख आहे, या ऑफिसमधल्या या सरांची ओळख आहे असं सांगून मग तुम्ही त्यांना मध्ये जाता येईल का, कारण आता तुमच्याकडे ते राहिलेलं नाहीच, तर थोडा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल। त्यामुळे तिथं तुम्ही वाद घालणं टाळा, वितंडवाद घालणं टाळा, कारण त्याला रोज तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्याकडे बघलं तुमचा मूड खराब होईल मग, आणि एकदा मूड खराब झाला, काही जणांचा मूड दिवसभर जागेवर येत नाही, मग वर्गामध्ये तुमचे पिरियड खराब होतात। तिथल्या शिक्षकांसोबत तुम्हाला प्रेमानं राहायचं आहे, ऑफिसमधल्या लोकांसोबत प्रेमानं राहायचं आहे, तुम्ही वसतिगृहात राहणार असाल तर तिथं प्रेमानं राहायचं आहे, कारण ही माणसं रोज तुम्हाला दिसणार आहेत, रोज तुम्हाला त्यांच्याशी कदाचित बोलावं लागणार आहे, बहुतेक लोकांशी। मग ज्यांच्यासोबत तुमचे प्रेमाचे संबंध असतील तर त्यांच्याशी बोलताना आपल्याला आनंद वाटतो आणि आपला मूड चांगला राहतो, आणि ती माणसं देखील आपल्याला चांगलं सहकार्य करत असतात, आणि सगळीकडून सहकार्य मिळत असेल, मिळू लागलं आपल्याला वाटते की आता काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळं तुम्हाला इतरांना समजून घ्या, समजून घेऊन वागा, त्यांचे विचार समजून घ्या, भावना समजून घ्या, हळूहळू घ्या, एकाच दिवसात समजत नाही, त्यानुसार त्यांच्यासोबत वागा, बोला। आणि एक दुसरी गोष्ट, तुम्ही ऐकून घ्यायला शिका। आता सगळं ऐकून घ्या, कारण घरी ऐकायची सवय बऱ्याच जणाला नसते, फक्त सांगायची, ऑर्डर सांगायची सवय असते।
काही जणाला म्हटलंय, सगळ्यांना म्हटलं नाही, लक्षात ठेवा. तर अशा वेळी तुम्ही मन लावून ऐका, कारण दुसऱ्यांचं तुम्ही मन लावून ऐकणं हा देखील त्यांना सन्मान वाटतो. अरे वा, या विद्यार्थ्यांनी किती छान माझं मन लावून ऐकून घेतलं, आणि किती नम्रता. ऐकून घ्या, समजून घ्या, हे जसं आहे तसे ते ऐकून घेतल्यानंतर अतिशय नम्रता, विनम्रता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. अतिशय विनम्रतेनं बोला, अहंकाराने उद्धटपणाने नको. कारण तुम्हाला अहंकाराने उद्धटपणानं ते वागण्याचं ठिकाण नाही आहे. कुठेही वागण्याचं ठिकाण नसते, पण तिथं ते अधिक अपायकारक ठरू शकते. आणि अजून आणखीन एक लक्षात ठेवा की तुमच्या वागण्या बोलण्याची, तुमच्यावर वॉच ठेवणाऱ्यांची तिथं लक्ष ठेवतात. नवीन विद्यार्थी कसे आहेत, कोणता विद्यार्थी कसा आहे, तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा पाहतो, हे सुद्धा बघितलं जातं. कारण तिथं CCTV कॅमेरे असतात. तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षणाने आता प्रशिक्षण घेणार आहेत, विशेषतः नीट आणि JEEच्या विद्यार्थ्यांना किंवा वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजला विद्यार्थी जाणार आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेत, वेगवेगळ्या कॉलेजला जाणार आहेत, त्या विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, हे असे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून मी हे जास्त बोलत आहे. तर नम्रता हा अतिशय महत्वाचा गोष्ट आहे. ठीक आहे, तुमच्या घरात किती पैसा आहे, तुमच्या बापाच्या घरी किती पैसा आहे, माईच्या अकाउंटवर किती पैसा आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, आणि त्या पैशाच्या जोरावर कोणाशीही आपण अहंकारानं वागायचं नाही. कारण तुमच्या पैशाशी त्यांना काय देणं घेणं आहे, तुम्ही काय आहात, तुमच्या बापाचं माईचं काय पद आहे, त्यांना काय देणं घेणं आहे. तुम्ही त्यांच्याशी कसं वागता एवढंच त्यांना देणं घेणं असते. मग ते तुम्ही त्यांच्याशी समजून घेऊन वागता की नाही, सन्मानानं वागता की नाही, हे खूप महत्वाचा गोष्ट मॅटर करते. एका व्यक्तीने सेवकाशी उद्धटपणे बोलला. त्या व्यक्तीला बोलून घेतलं आणि म्हणले, अरे त्या सेवकाशी तो उद्धट कशाला बोलला. त्याने सांगितलं, सेवक आहे सर, म्हणला त्याच्याशी काय आहे. मग त्याच्याशी मग आता तो तिथला मेन अधिकारी होता. त्याने मी आता मेन अधिकारी आहोत म्हणला, तू माझ्यापेक्षा 2 पायऱ्या खालचा आहेस म्हणला पदानं, तुला काय जोड्यान हाणू की काय म्हणलं. मग आता त्याला उद्धट बोललास तू, तुझ्या खालची एका पायरीनं असताना वाचल्यामुळं. मी तर मेन बॉस म्हणलं, इथं मी तुझं काय करायचं करू शकतो म्हणलं. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा हेतू हा एक उदाहरण की तुम्ही कोणीतरी आहात हे कुठं कोणाला काही दाखवण्याची गरज नाही. तुमच्या घराचं स्टेटस काय हे सगळं कोणी तिथं काही दाखवू नका. त्यांना फक्त नम्रतेनं बोला, विनम्रतेनं वागणं अतिशय गरज. सन्मान द्या. सन्मान हे सामर्थ्य आहे. तुमचं सामर्थ्य निर्माण होऊ शकतं. तुम्ही जितकं सन्मानानं बोलायला लागलात, जितकं सन्मानानं वागायला, सुरुवात तुम्ही सन्मानानं करा. पुढं बघूया, त्याच्या पुढच्या भागामध्ये सांगेल. एखादा वागत असेल तर त्याचा कसा काय करायचा मसाला ते पुन्हा बघू आपण. पण सुरुवात ती आपल्याला मसाला वापरायचा नाही आधी. ते कायदेशीर मार्गाने काय करायचं ते पुन्हा बघू. तुमच्या त्याचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना मग त्याचे उत्तर मी कायदेशीर मार्गाने काय करायचं ते पुन्हा सांगेल. आजचा तो विषय नाहीये. तर सन्मान देणं आणि कधी कधी कमीपणा घेण्याला काय अडचण नाही. एखाद्या वेळेस ठीक आहे, थांब थोडं, बघू तुझं चेकिंग करू दे, आयडेंटिटी करू दे, हे करू दे म्हटलं तर ठीक आहे, थांबू द्या, थांबा, करा सर, काय अडचण नाही म्हणा. कारण अहंकार हा माणसाला त्रास देणारी बाब आहे. तर इतरांना सहकार्य करा. सहकार्य करण्याची भूमिका ठेवा आणि घाई करू नका. कुठे लाईनीमध्ये घाई करणं, ऑफिसच्या खिडकीला घाई करणं, वर्गात आत जाताना घाई करणं, वर्गातून आत येताना घाई करणं, बाथरूमच्या ठिकाणी घाई करणं, ग्रंथालयामध्ये पुस्तकं घेताना घाई करणं, कुठेही घाई केलेलं लोकांना आवडत नाही. तुम्ही कोणालाही बाजूला सारून तुम्ही समोर जाऊ नका. यामुळे कधी कधी वितंडवाद होतो, वादाचं रूपांतर काही होऊ शकते. त्यामुळं एखाद्या वेळेस एखादा पुढे जातो म्हणलं, ठीक आहे बाबा, चल ठीक आहे, तू जा,
काय अडचण नाही. थोडंसं जयांगी मोठेपण तयांगी यातनाकडे. तुम्ही मोठे आहात, तुम्हाला मोठं बनायचं आहे. छोट्या छोट्या लोकांच्या नादी लागून तुम्हाला छोटं राहायचं नाही, हे लक्षात ठेवा. काही फरक पडत नाही 1-2 मिनिटांनी. आणि वाद घातल्याने किती मिनिटं वाया जातात आपले. त्यानं काहीतरी बोलते वंगळं, तुम्ही काहीतरी वंगळं बोलाल, मग ते वाद होईल, त्या वादामध्ये वेळ जाईल, त्याच्यावर असं होईल तसं होईल. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती वेळ जाणार आहे. समजा 1-2 दिवस गेले तर किती मिनिटं जातात. मग 2 मिनिटं गेलेले बरं. एका वादामुळे 2 दिवस वाया घालण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या वाद झाला की आपल्या अभ्यासात मन लागत नाही ना. मग वर्षभरात 2-2 मिनिटं कुठेतरी सहन केल्यानं काय फरक पडत. तर इतरांना सहकार्य करण्याचीच भूमिका ठेवा, इतरांना समजून घेण्याची भूमिका ठेवा, इतरांना प्रेमानं वागण्याची भूमिका ठेवा. तर पुढच्या भागामध्ये आणखीन काही मुद्दे बघणार आहोत. तर हनुमंत भोपाळे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत एक समुपदेशक म्हणून, तुमच्या मनात चालणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारे शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून, मोटिवेशनल ट्रेनर म्हणून मी आपल्यासोबत आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीला कसं फेस करायचं, अभ्यासाविषयी काय प्रश्न निर्माण होणार आहेत, वेगवेगळे कसे प्रश्न निर्माण होतात, छोट्या छोट्या गोष्टीचे काही व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून गायडन्स करणार आहे. माझा नंबर मी तुम्हाला देतो. त्या नंबरवर तुमचे प्रश्न पाठवा. त्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी देईन. त्या अनुषंगानं जो विषय घेतला त्या अनुषंगानं काही प्रश्न असतात देईल, किंवा एखादा प्रश्न दुसरा विषय घेतला तेव्हा आला तर त्याचंही देईल. आपल्याला नाव टाकायचं असेल तर टाका, अथवा न टाका, काय अडचण नाही. नाव लपून ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण प्रश्न सांगा, प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. माझा नंबर तुम्हाला देतो. हा व्हॉट्सअप नंबरवर तुमचे प्रश्न पाठवा. 9767704604. प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे. धन्यवाद.